रामराम मंडळी, आज आपण पाहणार आहोत भोपळ्याची हिरवी रस्सा भाजी। त्यासाठी लागणारे आपण साहित्य बघून घेणार आहोत। त्यासाठी एक कापलेला भोपळा हा धुवून मी कापून घेतलेला आहे। त्यानंतर अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ। त्यानंतर आपण चटणीला लागणारे साहित्य बघून घेणार आहोत। अर्धी वाटी शेंगदाणे, 9 हिरव्या मिरच्या, प्रत्येक व्यक्तीसाठी 3 हिरव्या मिरच्या, याप्रमाणे 3 व्यक्तींसाठी 9 हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत। त्यानंतर 10 ते 15 लसूण पाकळ्या, कोथिंबीर। हे चटणीचे साहित्य झाले। आता आपण फोडणीसाठी लागणारे साहित्य बघणार आहोत। 4 पोळ्या तेल, मोहरी, जिरे, धनापूड, हळद, मीठ आणि पाव चमचा गरम मसाला। तर आपण आता भोपळा आणि हरभऱ्याची डाळ 5 ते 6 शिट्ट्या घेऊन वाफवून घेणार आहोत। इथे आपण 9 हिरव्या मिरच्या भाजून घेणार आहोत। या चटणीसाठी भाजून घेणार आहोत। आपल्या हिरव्या मिरच्या भाजून झालेल्या, शेंगदाणेही आपण भाजून घेणार आहोत। चला तर शेंगदाणे खरपूस भाजून घेऊ। आपले शेंगदाणे खरपूस भाजून झालेले आहेत। सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत। येथे हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे मी घातलेलेच आहेत। तसेच आपण लसूण पाकळ्या, अर्धा इंच अद्रकाचा तुकडा घालणार आहोत आणि कोथिंबीर घालून मिक्सरमध्ये वाटण करून घेणार आहोत। येथे आपण चटणीचे वाटण करून घेतलेले आहे। आपला भोपळाही उकळून तयार झालेला आहे। येथे आपण एका कढईमध्ये तेल गरम करून ठेवलेले आहे। त्यामध्ये आपण जिरे, मोहरी तसेच चटणी घालणार आहोत। आता आपण या चटणीमध्ये मसाले घालून घेणार आहोत। पाव चमचा हळद, पाव चमचा जिरेपूड आणि काळा मसाला। हे सर्व मिश्रण घालून व्यवस्थित चटणी तेल सुटेपर्यंत परतवणार आहोत। मंडळी, तुम्ही आता बघू शकतात की आपल्या चटणीला तेल सुटलेले आहे। आता यामध्ये आपण उकडलेल्या भोपळ्याचे मिश्रण घालूया। उकडलेल्या भोपळ्याचे मिश्रण हे पाण्यासहितच घालावे, कारण भोपळ्याचा अर्क पाण्यामध्ये उतरलेला असतो। तुम्ही बघू शकता भोपळ्याला इथे उकळी आलेली आहे। आता आपण चवीप्रमाणे त्यामध्ये मीठ घालणार आहोत। यानंतर आपली 2 ते 3 उकड्या येऊ द्याव्या। आपली भाजी तयार झालेली आहे। तर बघा मंडळी, आपली भोपळ्याची रस्सा भाजी आता तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता। आता ही पोळीसोबत किंवा भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता।